नमस्कार, मी माधुरी घाडगे. माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला गवारीची तिळकुटातली भाजी करून दाखवणार आहे. अगदी छान होते आणि चवीला खूप भारी लागते. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ही पाव किलो गवार स्वच्छ धुवून घेतली आहे. हे बघा, अशी मोडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली. आता मी ही गवार आहे ती उकडून घेणार आहे. पाण्यामध्ये घालते. ते उकडायला ठेवूया. यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया. बघा, 5 मिनिटं झाली आहे. बघा, इथे आपली गवार छान शिजले. मला दाखव, शिजली आहे ना. आता मी गॅस बंद करते. याच्यातलं पाणी गाळून घेते. दिलं एक इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय. तेल छान गरम झालंय. तेलावर आपण मोहरी घालूया. मोहरी पण छान फुलून देऊया. बघा, मोहरी छान फुलली. आता आपण जिरं घालूया, हिंग घालूया. बघा, आपली फोडणी मस्त झाली आहे. तर यावर आपण लसूण, बघा मी 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्या घालूया. लसणाने छान स्वाद येतो. आणि कढीपत्ता घालूया. लसूण थोडा लालसर होऊन द्यायचा. छान सुवास बघा आला लसणाचा. अशी फोडणी छान बसली ना, म्हणजे भाजीलाही छान स्वाद येतो. आता आपण यावर एक कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो घालूया. आणि कांदा लालसर रंगावर परतून घेऊया. ते कांदा बघा छान परतून झालाय. बघा, असा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा. आता आपण यावर हळद घालूया. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. आणि थोडं मीठ घालूया. मीठ थोडं कमी घालायचं. आपण गवार शिजताना मीठ घातलं होतं ना, त्यामुळे थोडं कमी घालायचं. आपली गवार मी शिजवून घेतली होती ना उकडून. आता आपण ही गवार याच्यावर घालूया. आणि हे तिळकूट आहे ना, हे 4 चमचे आहे, ते घालूया. आणि छान परतून घेऊया. तिळकुटाचा व्हिडिओ मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तो बघा तुम्ही. तिळकुटाने भाजीला छान चव येते. ही गवारीची भाजी ना तिळकुटातली खूप मस्त लागते. आपली गवार पूर्ण शिजलेली आहे. कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण याला चांगली वाफ काढूया. गवारीची भाजी मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवली होती. बघा, वाफ छान आली आहे ना. त्याच्यात मी थोडासा गूळ घालते, गुळाची पावडर. थोडी भाजी तुरट असते ना, थोडा गूळ घातला ना की छान चव येते. आणि पुन्हा एकदा मिनिटभरासाठी आपण हे झाकून ठेवूया. मिनिटभरासाठी मी झाकण ठेवलं होतं गूळ घालून. आता बघा, भाजी आपली छान यम्मी झाली आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा, मस्त भाजी झाली एकदम.
आमच्या घरी ही तिळकुटातली गवार सर्वांना आवडते. अशी केलेली भाजी खूप भारी लागते. चला, आपली भाजी आता ही खाण्यासाठी तयार आहे. बघा भाजी किती भारी दिसते, तुम्हाला मी दाखवते. बघा मस्त दिसते ना, एकदम यम्मी झाली. इथे एकदम टेस्टी अशी गवारीची भाजी तयार झाली बघा. खूप चवीला भारी झाली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान गवारीची भाजी करून खा. खूप भारी लागते आणि तुम्हाला नक्की आवडेल. अशा प्रकारे भाजी करून घ्या, खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.